आणि आता काही आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूयात संक्षिप्त स्वरूपात। 7 मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय। गुगलच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅलिफोर्नियामधल्या माउंटन व्ह्यू इथल्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली। रशियन निर्वासित असलेले गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन हे देखील या अनधिकृत निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते। इराकच्या मोसुलमधून सुटका झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता उभा ठाकलाय। त्यामुळे आयसिसच्या तावडीतून सुटका झाल्याच्या या नागरिकांचा आनंद औटघटकेचा ठरला। हौती अतिरेक्यांनी सौदीच्या एका युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हौतीच्या अल मसिरा वाहिनीनं हा व्हिडिओ जारी केलाय। अतिरेक्यांनी 3 बोटींमधून नौकेवर हल्ला करून तिच्यावर स्फोट घडवले। यात 2 खलाशी ठार झाले तर 3 जखमी झाले। युक्रेनमध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोनेत्स्क शहरात झासिडको खाणीत सुमारे 200 कामगार अडकून पडलेत। बॉम्ब वर्षावानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यानं कामगारांना बाहेर येणं अवघड झाले। रशियन वृत्तसंस्थेने बाबतीतलं वृत्त दिले। या कामगारांकरता बचाव कार्य वेगानं सुरू आहे। संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव बान की मून यांनी दक्षिण कोरियामध्ये अध्यक्षीय निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत। अध्यक्षांचा कालखंड 5 वर्षांचा असावा, याकरता घटना दुरुस्ती करण्याची मागणीही मून यांनी केली। अमेरिकेच्या बॉय स्काउटनं आपल्या 100 वर्षांच्या परंपरेत बदल करत लिंग बदल केलेल्यांना संघटनेत प्रवेश खुला केला। संघटनेच्या नियमानुसार जन्मदाखला हाच आधार मानला जात होता, मात्र आता शस्त्रक्रिया करून पुरुष झालेल्यांना देखील स्काउट होता येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।